लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि ई केवायसी तुम्हाला या ठिकाणी करणं अनिवार्य आहे। या 10 दिवसामध्ये जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली नाही तर तुम्हाला हप्ते पुढचे भेटणार नाहीयेत। म्हणजे यावेळेस हप्ता नाहीये पण पुढच्या वेळेचे तुम्हाला हप्ते भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ असणार आहे ई केवायसीच्या संदर्भात असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालत आहे लाडक्या बहिणींनो, कारण की ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी अजून पेंडिंग आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही गोष्ट मी क्लिअर करत आहे। आणि ज्या लाडक्याताई या अपेक्षेने आले असतील की बाबा हा हप्ता वाटपाचा व्हिडिओचा अपडेट आहे का, तर त्यासाठी पण मी डायरेक्ट सांगत आहे लाडक्याताईंनो, हप्ता वाटपाचं अजून वरून काही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये किंवा महिला व बालविकास विभाग मंत्री या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम किंवा मंत्री कोणी यांनीच या ठिकाणी काही बोललेलं नाहीये किंवा काही स्टेटमेंट अजून सगळ्या पब्लिकली काही दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे हप्ता वाटपाचं या ठिकाणी काही अपडेट आलेलं नाहीये। हा जो व्हिडिओ असणार आहे ई केवायसी ज्यांची झाली नाहीये किंवा ज्यांच्या ई केवायसी चुकल्या होत्या त्यांचा अपडेट काय असणार आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि बाकीच्या लाडक्या ताईंनी व्हिडिओ थांबवला नाही बघितलं तरी चालतंय। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। ई केवायसी संदर्भातचा हा व्हिडिओ असणार आहे। फक्त 10 दिवस आता लाडक्या ताईंनो शिल्लक राहिलेले आहेत, कारण की 31 डिसेंबर ही शेवटची तारीख लाडक्या ताईंनो दिलेली आहे। केवायसी ची शेवटची तारीख असणार आहे 31 डिसेंबर आणि याच्यानंतर तुम्हाला मुदतवाढ होईल का नाही होईल हे आता लाडक्या ताईंनो सांगता येणार नाहीये। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताई ज्या आहेत ज्यांना पती नाहीयेत, ज्यांना वडील नाहीयेत किंवा अजून काही कारणास्तव त्यांची ई केवायसी पेंडिंग असेल त्या लाडक्या ताईंनी लवकरात लवकर आपली ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे। आता बघा, सर्वांनी ई केवायसी केली आहे का, सर्वांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। सर्व लाडक्या ताईंना एक विनंती आहे, लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही की तुमची ई केवायसी झाली आहे का, अजून काही कारणास्तव पेंडिंग आहे, डॉक्युमेंट जोडायचे बाकी आहेत, हे काही असतील गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता। कारण की तुम्हाला जर लाडक्या ताईंची अजून केवायसी बाकी असेल तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो हप्ता वाटप अपडेट आलेलं नाही। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतोय 17वा हप्ता डायरेक्ट ऑफिशियल अपडेट अजून आलेलं नाहीये, फक्त जीआर एकदा आलेला आहे, त्याच्यानंतर कोणी काही बोललेलं नाहीये। तर त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी जर म्हणत असेल की 17वा हप्ता कधी भेटणार आहे तर लाडक्या ताईंनो याच्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाहीये। ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ते सांगेल। चला आता वेळ ठेवायला तर व्हिडिओला आता या सुरुवात करूया। ई केवायसी संदर्भातला काही प्रश्न उत्तर लाडक्या ताईंचे होते ते प्रश्न उत्तर मी या ठिकाणी घेत आहे। बघा, अगोदर केवायसी मध्ये सर्व गोष्टी बरोबर केल्या आहेत। बघा, बऱ्याच लाडक्या ताई प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये काल पण विचारत होत्या की सर या ठिकाणी आमचे केवायसी करताना या ठिकाणी काय झालेले आहेत, काही चुका झाल्या होत्या, मागच्या वेळेस काही चुका झाल्या होत्या। बऱ्याच लाडक्या ताई म्हणल्या की सर आमच्या मागच्या वेळेस ई केवायसी एकदम पूर्णपणे एकदम योग्यरित्या आम्ही पूर्ण केली होती, ई केवायसी पूर्ण केली होती, योग्यरित्या केली होती, मग आम्हाला परत ई केवायसी करावं लागणार आहे का, ही जे नवीन ई केवायसी आले त्याच्यामध्ये आम्हाला नवीन पद्धतीने केवायसी करायची गरज आहे का, तर त्याचं उत्तर आहे लाडक्या ताईंनो नाही, तुम्हाला परत ई केवायसी करायची गरज नाही। जर तुम्ही पहिल्या वेळेस ई केवायसी योग्यरित्या केली असेल तर ई केवायसी परत करू नका, तुम्हाला त्याची काही गरज नाही। आता बघा, दुसरा प्रश्न असणार आहे, अगोदर पर्याय निवडताना चुका केल्या असतील तर। बघा, बऱ्याच लाडक्या ताईंनी मागच्या वेळेस जी पहिल्या वेळेस ई केवायसी आली होती त्यावेळेस त्यांनी काही थोड्याफार चुका केल्या होत्या, म्हणजे ज्यांचं दात निवडताना चुका केल्या असतील किंवा त्यांच्या त्या मागच्या वेळेस एक दुसरे प्रश्न विचारले होते की तुमच्या घरामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित आहे का, त्या ठिकाणी होयच्या वेळी त्यांनी नाही केलं होतं, किंवा अजून एक थोडा प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी चुका झाल्या होत्या। उदाहरणार्थ म्हणजे पहिल्या केवायसी मध्ये चुका झाल्या होत्या, अशा लाडक्या ताईंनी केवायसी करायची आहे। बरोबर ऐकले तुम्ही लाडक्या ताईंनो, त्या लाडक्या ताईंनी ई केवायसी करायची आहे ज्यांची ई केवायसी मागच्या वेळेस चुकली होती, त्यांनी ई केवायसी अपडेट करून घ्यायचे, लवकरात लवकर करून घ्या, वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे। तिसरी गोष्ट आहे बघा, पती वडील नसतील तर। बघा, ज्यांचे पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा पतीपासून ज्या लाडक्या ताई दूर राहतात, पतीपासून दूर राहतात अशा लाडक्या ताईंना ज्यांना डायव्हर्स भेटलेला आहे, ज्यांना डायव्हर्स पण भेटलेला नाही असा पण खूप मोठा प्रश्न आलेला आहे की बाबा अशा काही लाडक्या ताई आहेत जे पतीपासून दूर राहतात पण त्यांना या ठिकाणी काही दिलेलं नाहीये, तर त्या लाडक्या ताईंनी नेमकं काय करायचं हे पण तुम्हाला लक्षात घ्या लाडक्या ताईंनो। किंवा ज्या लाडक्या ताई पतीकडनं राहतात या वडिलांकडे राहत आहेत तर त्या लाडक्या ताईंनी त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड देऊ शकतात किंवा वडिलांचे या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी देऊ शकतात, ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करत आहे। त्याचबरोबर नातेवाईकांचं आधार कार्ड टाकलं होतं। बघा, मागच्या वेळेस एक चूक झाली होती बऱ्याच लाडक्या ताईंची
की पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये काही बातम्या आल्या होत्या की बाबा लाडकी बहीण योजनेचं ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांना ऑप्शन नाही आहे म्हणून त्यांनी काय करायचं, त्यांच्या नातेवाईकाचं म्हणजे घरातल्या दादाचं टाका किंवा कुणाचं मामाचं टाका, चुलत्याचं टाका, काकाचं टाका, असे आधार कार्ड टाकून त्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घेतली होती. तर ह्या चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ई-केवायसी आता पुन्हा करावी लागणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. जर तुम्ही दुसऱ्या म्हणजे पती किंवा वडील सोडून दुसऱ्या कुणाचं जर तुम्ही नातेवाईकाचं आधार कार्ड जोडलं असेल दुसऱ्या स्टेपमध्ये, तर तुम्ही दुसरी ई-केवायसी जी आता नवीन ई-केवायसी आली आहे त्याच्यामध्ये अपडेट करायचं आहे. तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण करायची आहे. लाडक्या बहिणींनो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्यात. आता बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की बाबा ई-केवायसी मध्ये डॉक्युमेंट्स जे जोडायचं आहे त्याचं नेमकं काय करायचं ते पण सांगतो. लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटचे 10 दिवस शिल्लक राहिले त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक आहे. लाडक्या बहिणींनो बघा, ज्यांना पती नाही आहेत, ज्यांना वडील नाही आहेत, त्यांनी कुणी हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. अंगणवाडी सेविका, तुमच्या अंगणवाडी सेविका ज्या असतात त्या अंगणवाडी सेविकांनी ज्यावेळेस बघा आधार कार्ड तुम्ही टाकून पहिली स्टेप कंप्लीट केली, वेबसाईटवर तुम्ही पहिली स्टेप कंप्लीट केली आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडायचे असतात, ज्यांना पती नाहीत, वडील नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स जोडायचे असतात, त्यावेळेस हे शिफारस पत्र कुणी भरून दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, हे लाडकी बहीण योजनेच्या कुणासाठीचं शिफारस पत्र आहे, हे अंगणवाडी सेविकाकडे शिफारस पत्र आलेले आहेत आणि हे तुमच्याकडून भरून ते घेत आहेत. याच्यामध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे, लाडक्या बहिणीचं नाव दिलेलं आहे, त्यांना काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा ते प्रमाणपत्र कोणतं जोडत आहे सगळं त्यांनी या ठिकाणी बघा सगळं दिलेलं आहे. तर हे असं शिफारस पत्र तुम्ही जोडलं आहे का? शिफारस पत्र याचा अर्थ असा होतो लाडक्या बहिणींनो की ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांना बाबा सरकारला एक शिफारस करायची असते की बाबा या महिलांना पती नाहीयेत, या महिलांना वडील नाहीयेत, हे पतीपासून दूर राहतात, त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट्स आम्ही जोडत आहोत आणि त्यांचा लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो चालू राहावा म्हणून ही शिफारस केली जाते, म्हणून हे शिफारस पत्र भरून घेतलं जातं. तर लाडक्या ताई अशा कुणी आहेत का ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून हे शिफारस पत्र भरलं आहे आणि याच्याबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स, पतीचे वडिलांचे डॉक्युमेंट जोडले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पट सांगायचे, कारण की लाडक्या ताईंनो 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे आणि 31 डिसेंबर नंतर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची ई-केवायसी करता येणार नाही. त्याच्यामुळे शेवटच्या ह्या 10 दिवसामध्ये लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर सर्वांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींचे असे पण आता प्रश्न येत आहेत की सर आता माझे वडील नाहीयेत किंवा अशा लाडक्या ताई प्रश्न विचारत आहेत, माझे वडील आमच्या सोबत राहत नाहीयेत. आता ही खूप मोठी गंभीर या ठिकाणी समस्या आहे. याच्यावर आपल्याला याच्यावर मला या ठिकाणी मागणी करायची सरकारला. हा गुरुदादा तुमच्या वतीने मागणी करत आहे, ज्यांचे वडील बघा, ज्यांचे पती दूर राहतात त्यांचं तर ठीक वेगळंच आहे, पण ज्यांचे वडील त्यांच्यापासून त्यांच्या जवळ राहत नाहीत, त्यांना आधार कार्ड वडिलांचं भेटत नाही किंवा मृत्यू प्रमाणपत्र तर भेटणार नाही कारण की ते त्यांचे वडील हयात आहेत पण ते त्यांच्या सोबत राहत नाहीत. मग अशा लाडक्या बहिणींनी नेमकं काय करायचं? तर सरकारकडे विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणींचे वडील त्यांच्या सोबत राहत नाहीत त्यांना पण काहीतरी पर्याय निर्माण करून द्यावा आणि त्यांना या शिफारस पत्रीमध्ये जर शिफारस पत्र जे जोडलं जात आहे त्या शिफारस पत्रामध्ये त्यांना एक इन्क्लूड करून घ्यावं, म्हणजे त्यांना काय डॉक्युमेंट्स द्यायचे ते त्यांनी सांगावेत. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचं आहे. तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आणि बघा, लाडक्या बहिणींनो हप्ता वाटपाबद्दल अजून काही बातमी आलेली नाही. ऑफिशियल बातमी फेसबुक, ट्विटर किंवा टीव्हीवर, रिपोर्टरवर कुठेच बातमी समोर आलेली नाहीये. त्याच्यामुळे हप्ता वाटपाच्या बातमीबद्दल मी जास्त काही बोलणार नाहीये, कारण की बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटतंय की बाबा हप्ता यायला पाहिजे. तर लाडक्या ताईंनो सरकारकडे एकच मागणी करतोय, हे आता जवळजवळ 1.5-2 महिने होत यायला लागले की आता 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र टाकायला पाहिजे. सरकारने 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकायला पाहिजेत. 3,000 रुपये लाडक्या बहिणींना द्यावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. इथेच थांबतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री